ज्याचे उभे आयुष्य गुंडगिरी करण्यात, तोडपाणी करण्यात, घोडेबाजार करण्यात गेले, असा एक कोल्हापूर शहरातील नामांकित गुंड रविकिरण इंगवले उठसूट आपलं प्रसिद्धी खोट्या उगच मिळणाऱ्या प्रसिद्धीसाठी मोठ्या नेत्यांच्यावर आणि शिवसेनेच्या लोकनेत्यांच्यावर आणि पदाधिकाऱ्यांच्यावर उठसूट टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची आणि बिनकामी जिल्हा प्रमुख उबाटाकी जिल्हा प्रमुखाकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार। आणि ह्या गुंडाला रविकिरण इंगवले या गुंडाला उठसूट काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचे, चांगल्या लोकनेत्यांच्यावर खोट्या टीका करायच्या आणि खोटी प्रसिद्धी मिळवायची। यातून त्यांना चांगल्या मेंदू विकार तज्ञाची गरज आहे, त्यांना चांगला मेंदू विकार तज्ञांनी चांगला डोस द्यावा। वास्तविक कोल्हापूर शहराची अस्मिता असणारं गांधी मैदानासाठी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माननीय राजेश क्षीरसागर साहेबांनी निधी आणला। कोल्हापूर शहरासाठी रस्त्यांच्यासाठी 100 कोटींचा निधी आणला, पण हे मनाला न रुचणारे आणि उठसूट आपल्या बगलवच्च्यांना घेऊन उगाच प्रसिद्धीसाठी काहीतरी आंदोलनं करायची असा स्वभाव असणारे हे उभाटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले वास्तविक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माननीय राजेश क्षीरसागर साहेबांच्या सक्त सूचना आहेत की रस्त्याची कामं सुद्धा करताना तांत्रिक बाजू तपासून त्याची कामं करा, जेणेकरून ती कामं पुन्हा करावी लागू नयेत। पण ह्या बिंडोक जिल्हा प्रमुखांना दुसरं काही काम नसल्यामुळे उठसूट काहीतरी टीका करायची, शिवसेनेच्या नेत्यांच्यावर टीका करायची, पदाधिकाऱ्यांच्यावर टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची। आज असं झालंय की शहरात विनोदाचं मोठं केंद्र झालंय रविकिरण इंगवले ही व्यक्ती म्हणजे, आणि सोशल मीडियात तर चांगल्या प्रकारे ट्रोल झालेली व्यक्ती आहे। आणि त्याचबरोबर राजेश क्षीरसागर साहेब यांची मोठी कामं त्यांच्या कामाचा नीट व्याप लक्षात न घेता आमचे जिल्हा प्रमुख माननीय सुजितभाऊ चव्हाण यांनी चांगल्या प्रकारे गांधी मैदानाची काय बाजू आहे, त्याची सत्य परिस्थिती काय, याची पत्रकार परिषद घेऊन त्याची सत्य परिस्थिती पत्रकार बंधूंच्या समोर कथन केलेली आहे, सगळ्या जनतेला माहित आहे। तरी पण उठसूट दर्जाहीन टीका त्यांच्यावर सुद्धा करायची। सातारा जिल्ह्यात एक अभिजित बिचुकले नावाचं एक पात्र आहे, काहीतरी आपलं त्यांच्या बोलण्यातून चांगला विनोद निर्माण होत असतो। जसे कोल्हापूर शहरातले अभिजित पिचुकले ते अभिजित बिचुकले आणि अभिजित पिचुकले काहीतरी पिचकायचं आणि पिचकल्यासारखं काहीतरी बोलायचं आणि लोक त्यांच्यावर टीका करायची। वास्तविक त्यांनी जर आमच्या लोकप्रतिनिधींच्यावर, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्यावर आणि आमच्या कोल्हापूर शहराच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्यावर जर टीका केली तर वास्तव पुढच्या येणाऱ्या भविष्यात आम्ही ती खपवून घेणार नाही। आम्ही जरूर साधू संतांचे विचार आचरणात आणणारी माणसं आहोत, पण विनाकारण जर खोटी टीका करून प्रसिद्धी मिळवत असलेली व्यक्ती तर आम्ही ती खपवून घेणार नाही आणि त्यांना त्या भाषेत रोख बाय ठोक चांगल्या प्रकारे उत्तर देऊ, कारण आम्ही शिवरायांचे शिलेदार आहोत आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत।